जय महाराष्ट्र सगळ्यांना. कसे आहात? मजेत ना? ते स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण हो. तर आज आले होते एक पार्सल माझ्याकडं. मी मागवल्या होत्या 2 काचेच्या बरण्यात, कारण मीठ हे प्लास्टिकच्या बरणीमध्ये मी ठेवत होते, तर ते मला चेंज करायचं होतं. तर हा अनुभव मला बघायचा होता, तर त्यासाठी 2 बरण्या मी काचेच्या मिशोवरून मागवल्या. तर सेल चालू होता, तर सेलमधून मागवल्या होत्या. तर एकदम छान प्रोडक्ट आहे. मी मागवलं तर मला वाटलं कशा येतील काय माहिती नाही, पण फर्स्ट टाईम मागवलं आणि चांगलं आलं. बरंचसं मी मिशोवरून सामान मागवते, काही क्वालिटीचं असतं तर कोणतं साधारण असतं, त्यात काही विशेष नाही आहे. तर ऑनलाईन प्रोडक्ट हे घरी आल्यानंतरच आपल्याला समजतं की ते कसं आहे कसं नाही. तर माझ्या व्हिडिओमध्ये थोडीशी क्वालिटी तेवढी क्लिअर दिसत नसेल तुम्हाला, तर काय आहे ना, माझं एकदम घर दारासमोरच आहे आणि प्रत्येक बाजूनी हा सूर्यप्रकाश येत असतो. तर मी कोणत्याही जरी अँगलनं शूट घेतलं तरीसुद्धा ते तसंच दिसते. तर सो प्लीज थोडंसं समजून घ्या. तर आता या अंतर्गत भरती आले अंगणवाडी सेविकेची, यानंतर सरळसेवेची सुद्धा येणारच आहे. तर त्यासाठी आपण सरळसेवेमार्फत या आपल्याला कोणतीही जी पोस्ट मिळवायची आहे आपल्यासाठी, तर ते आपण अभ्यास कसा करावा, डेली मध्ये आपण काय काय करतो आणि मी सर्व सांभाळून कशी स्टडी करते याविषयी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. तर माझ्या या प्रयत्नांना मला सपोर्ट नक्की करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास खरंच लाईक करा, कारण तुमच्या एक लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. तर हे सर्व झालं. गोंधळ सकाळपासून शर्वरीला तयार करून शाळेत पाठवून दिलं आणि त्यानंतर इशूला थोडंसं काम करत बाहेर थांबले होते 5 मिनटं. तर तेवढ्यातच एक पावडरचा डब्बा जो होता तो इशूने पूर्ण तोंडाने लावून घेतला. तिचं ते पावडर घांबोळ्याचं पावडर होतं, डॉक्टरांनी दिलेलं, तर ते पूर्ण लावलं. मी थोडंसं तिला रागवले आणि तिचं तोंड वगैरे स्वच्छ धुतल्यामुळं तिनं खूप रडत होती आणि रडत रडतच अशी झोपी गेली. आता ती झोपी गेली म्हणल्यानंतर बाकीची कामंही राहिली होती. तिला थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण लहान आहे. कोणतीही गोष्ट योग्य आहे आणि कोणती नाही हे तिला तेवढं अजूनही समजत नाही आहे. तर ते पावडर पूर्ण तोंडामध्ये गेले होतं. मी थोडंसं घाबरलेच होते, पण तेवढंसं जास्त ते लावण्यामध्ये गेलं होतं. पण पूर्ण क्लीन करून घेतलं स्वच्छ तिला आणि असंच थोडंसं रडली आणि शांत झोपी गेली. ती झोपल्यानंतर सुरुवात झाली माझ्या बाकीच्या कामांना. घरामध्ये तर एवढी कामं असतात, तर ते आपण दिवसभर त्याच्यात जातो दिवस अख्खा, पण तरीही कळत नाही की कोणतं काम झालं आणि कोणतं राहिले. तर ह्या ज्या बरण्या मी मागवल्या होत्या त्या थोडंसं स्वच्छ करून ठेवल्या होत्या आणि त्यांना सुकवण्यासाठी ठेवलं होतं. तर स्वच्छ असं धुवून त्यांना सुकवून घेतलं आणि एका स्वच्छ कापडाने, सुती कापडाने पुसून घेतलं आणि त्यामध्ये जे मी आणला होता तो पुडा भरून ठेवला. तर त्याच्यामध्ये तुम्ही खाली 5 लवंगासुद्धा टाकून ठेवू शकता. तर याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते. मिठाचे बरेचसे प्रयोग मी असे घरात करते, ज्याच्याने निगेटिव्हिटी कमी होते आणि पॉझिटिव्हिटी येत असते. तर स्टडी काय करावा, अजून कोणतीही ॲड पडलेली नाही आहे, की आता आपल्याला उल्हास हा तेव्हाच येतो जेव्हा एखादी ॲड पडते, GR येतो. तर शक्यतो आपल्याला तसंही आपल्याकडं खूप कमी वेळ असतो अभ्यास करण्यासाठी, तर आहे ते या टायमाला युटिलाइज करून आपल्याला पूर्ण वेळ हा अभ्यासासाठी आपल्याला देता येत नाही, कारण आपल्याला घरातली कामं असतात, मुलांना शाळेत पाठवायचं असतं, त्यांच्या डब्या असतात, स्वयंपाक असतो, 2 ते 3 टायमाचा स्वयंपाक, भांडी धुणी, अशी बरीचशी कामं असतात जी आपल्याला करावी लागतात. आणि आपल्याशिवाय कोणी आपल्याला 1 कप चहा करून देईल असं सुद्धा कोणी मदतीला नसतं. तर ज्यांना आहे त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. तर असं सकाळचं तर डब्बा वगैरे तिला दिला होता शर्वरीला आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची थोडीशी तयारी केली. सकाळी तिला भाजी आणि चपाती असं बनवून दिलं होतं, पण भात हा ह्यांना लागतोच, कारण ह्या साईडला आम्ही आंध्राच्या थोडंसं जवळपास आहे आमचं गाव, बाँड्री. तर त्यांना हा भात लागतोच. दोन्ही टाईम थोडा का होईना त्यांना भात ठेवावाच लागतो. तर त्यासाठी थोडंसं त्यांना भात ठेवला आणि तोपर्यंत म्हणलं बाहेरची भांडी वगैरे घासून घ्यावी. नंतर एकाच कामामध्ये 2-3 कामं, आपल्याला वेळ जर वाचवायचा असेल तर फास्टली काम करावं लागतं. तर त्यासाठी मी काय केलं की भांडी वगैरे जी अगोदरची होती ती पूर्ण बाहेर नेऊन ठेवली घासण्यासाठी आणि गॅसला क्लीन करून घेतलं आणि लगेच भात ठेवून दिला. म्हणजे भात शिजेपर्यंत मी तोपर्यंत आपली भांडी घासून आतमध्ये कमी गॅसवर ठेवून द्यायचा. आपल्याला तो अंदाज कळतो की किती वेळामध्ये शिजेल, तर त्यानुसार मी भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर थोडेसे कपडे राहिले होते ते सुद्धा धुवून घेतले. तर असं हे जेवढं काम आहे आपल्याला घरामध्ये, काम एवढं असतं ना की ते दिसत नाही पण असतं, असं आहे.
तर त्यासाठी हे कपडे वगैरे थोडेसे राहिले होते. सकाळी पण मी कपडे धुतले होते, पण अजून नंतर तिचे पप्पा वगैरे शेतावरून आल्यानंतरचे काही राहिले होते. ऊन एवढं पडलं आहे, पावसाची खूप गरज आहे, पाऊस नाही आहे, काय करावं समजत नाही आहे. तर असं हे फुल्ली टेन्शन असतं घरातल्या एका स्त्रीला प्रत्येक गोष्टीचं. तर हो, जेंट्सना पण असतं, ते पण त्यांनी पण विचार करतात, तरीही पण आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त असतं. तर ह्या कोंबड्यांनी अंडे दिली होती, ती घरात आणून ठेवली, भांडे घासलेली घरात आणून ठेवली. यात काम होईपर्यंत कमी गॅसवर ठेवलेला माझा भातसुद्धा शिजला आणि हा लगेच गॅस बंद करून आहे ते वाफेवरती त्याला ठेवून दिलं. तर असं हे रुटीन. त्यानंतर एकतर गोड पदार्थ ह्या मुली जास्त खात असतात, दूध भात वगैरे, चहा बिस्किट तर मी फार कमी देण्याचा प्रयत्न करते, पण तरीही त्या खातातच. त्यांना खूप सवय लागून गेले, त्या आजीसोबत जास्त खातात. तर त्यामुळे हे माशा मच्छर होऊ नये यासाठी क्लिनिंगची मी खूप काळजी घेत असते, कारण एकच आहे रूम माझ्याकडं, त्याच्यामध्ये सर्व मला मॅनेज करावं लागतं. तर मी क्लिनिंगला जास्त महत्त्व देते, कारण मच्छर होऊ नये, माशा वगैरे होऊ नये. तेवढा पाऊस वगैरे तर नाही आहे, पण असो नसो प्रत्येक वेळेस मी घर स्वच्छच ठेवण्याचा प्रयत्न करते. तर कारण मुलींची हायजिनिंगसाठीचा प्रॉब्लेम असतो, जर कोणत्यामध्ये काय होईल काय सांगता येत नाही, त्यासाठी क्लिनिंग ठेवणं हे खूप गरजेचं असतं. तर घर स्वच्छ ठेवण्यामुळे आणि माणूस स्वतःसुद्धा प्रसन्न राहतो. तर असं हे पूर्ण रुटीन ठेवावं लागतं, प्रत्येक जबाबदारी पूर्ण करावं लागतं, मुलींनासुद्धा सांभाळावं लागतं, घरातली कामं. असं सर्व झाल्यानंतर मला एवढा वेळ लागला आणि त्यानंतर थोडासा वेळ आहे आता. तर ती झोपली होती अजूनही छोटी मुलगी, तर ती काही उठली नाही. त्यानंतर शर्वरीचा पण यायचा टाईम होता, तर मला सर्व असं काम आवरायला 1 तास तर त्याच्यामध्येच गेला. त्यानंतर पुन्हा मग मी घेतलं ज्या करंट अफेअर्सच्या नोट्स होत्या त्या मी लिहायला सुरुवात केली. मला ना सारखं वाचन करण्यासला खूप कंटाळा येतो, म्हणजे थोडा वेळ वाचन, त्यानंतर थोडा वेळ लिखाण. जास्तीत जास्त तर मी लिहूनच आठवण म्हणजे मेमराईज करते त्याला, म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आपल्या हाताखालून ते लिहिलेलं जातं ना, तेव्हाच आपल्या लक्षात राहतं. मला तर तसंच होतं, तर कोणाचं माहिती नाही, पण मी तर शक्यतो जास्तीत जास्त लिहूनच आठवण ठेवण्याचा प्रयत्न करते. वाचनही करते आणि वाचन केल्यानंतर मी हस्तलिखित नोट्स लिहित असते. अभ्यास करत असतानाच मध्येच कुणीच तरी आवाज दिला, तर त्यांच्यासाठी बाहेर जावं लागलं. असं हे गृहिणींना ना 1000 कामं असतात, ती सांगू शकत नाही. आणि हे सर्वांमध्ये मी जेवणच केलेलं नव्हतं, तर पोटामध्ये गर्र असा आवाज यायला लागला, कारण कावळे ओरडत होते की तुला भूक लागली आहे. तर जेवण्याची तर इच्छा नव्हती, तर त्यासाठी मी जे घरामध्ये शेंगदाणे होते तेच थोडेसे प्लेटमध्ये घेतले आणि त्या करंट्सच्या नोट्स लिहत ते शेंगदाणे थोडेसे खाल्ले. तर जास्त पोटभर पण खाल्ल्यानंतर झोप यायला लागते, तर त्यासाठी म्हणलं तर ठीक आहे, चालेल, आपल्याला पोटाला थोडंसं शांत करायचं आहे, तर आपण थोडीशी शेंगदाणे खाऊया आणि मस्त पोट भरून पाणी पिऊया. यानंतर पोट पण भरलेलं वाटेल आणि जास्त सुस्ती पण येणार नाही. तर असा हा रुटीन मी ठेवते. शक्यतो प्रयत्न करते की जास्तीत जास्त वेळ आपण अभ्यासाला द्यावा, पण तेवढं तर जमत नाही, कारण जबाबदाऱ्या आहेत. तर अशाच एका व्हिडिओनंतर भेटूया. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.